केडीएमसीच्या रुग्णालयामध्ये नवजात बालिकेचा मृत्यू झाला। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला। नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला तर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू आहे। केडीएमसीच्या रुग्णालयामध्ये नवजात बालिकेचा मृत्यू झाला। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर हलगर्जीपणाचा आरोप करण्यात आला तर नातेवाईकांनी रुग्णालयामध्ये गोंधळ घातला। या संदर्भात आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। बाळाच्या आईने आमच्या डॉक्टरांना आणि सिस्टरांना जेव्हा सांगितलं की बाळाची काही हालचाल होत नाही आहे, तेव्हा आमच्या सिस्टरांनी आणि डॉक्टरांनी बाळाला तपासले असता असं कळलं की बाळ मृत आहे म्हणून। त्या आईच्या म्हणण्यानुसार नंतर आम्ही सगळी चौकशी केली असता आईने सकाळी 5 वाजता बाळाला दूध पाजले होते। त्याच्यानंतर 8 वाजता साधारण त्यांच्या असं लक्षात आलं की बाळ हालचाल करत नाही आहे म्हणून। तिचं बाळ जे होतं ते व्यवस्थित होतं, त्याला काही खूप NICUची गरज लागत नव्हती आणि जेवढा गरज होती तेवढा ऑक्सिजन देऊन नंतर आपण बघितलं तर त्यांना नंतर ऑक्सिजनची गरज नव्हती। पण सध्याच्या वातावरणामुळे बऱ्याच बाळांना सर्दी वगैरे होते म्हणून आम्ही ऑक्सिजन नेब्युलायझेशन दिलेलं होतं आणि ऑक्सिजनची तशी काही बाळाला नंतर गरज वाटली नाही म्हणून त्यांना ती देण्यात आली नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।